एक देवराज नावाचा पुरुष होता. आणि तो देवराज पवित्र कुळामध्ये जन्माला आला महाराज. काही काही वेळेस बघा कुळ पवित्र नसतं, पण त्याच्यामध्ये जन्माला येणारी चांगली जन्माला येतात लेकरं. येणारी पिढी चांगली घडत असते, चांगलं शिकत असते काहीतरी. आणि काही काही ठिकाणी कुळ पवित्र असतं, पण जन्माला येणारी पिढी निघणारे हे त्या पिढीला शोभन असे निघत नाही, हाय की नाही. तो देवराज पवित्र कुळामध्ये जन्माला आला, पण त्या पवित्र कुळाला शोभल असं वागत नव्हता. नाव जरी देवराज होतं, पण राहणं मात्र राक्षस वृत्तीच होतं महाराज. आता देवराज जुगार खेळू लागला, जीवनामध्ये मोठा झाला, जुगार खेळू लागला, मदिरापान करू लागला. मदिरापान करत असताना आई वडिलांना वाकडं बोलू लागला, वाईट बोलू लागला, कुणालाही ऐकत नव्हता. असा हा देवराज होता. आई वडिलांनी खूप समजावायचा प्रयत्न केला, पण त्यांनी ऐकलं नाही महाराज. कारण देवराज आता संगतीत चांगल्याचा राहिला नव्हता. मला वाटतंय माणसाने ना आयुष्यात चार वस्तू घ्यायच्या माग ठेवल्या पाहिजे. गाडी घ्यायची राहू द्या राहिली, बंगला बांधायचा राहू द्या राहिला, शेती घ्यायची राहू द्या घ्यायची राहू द्या, पण संगती चांगल्याची केली पाहिजे. कारण माणसाचं जीवन हे संगती घडवत असते. देवराची संगती चुकली आयुष्यात. आता तो मदिरापान करतोय, फिरतोय, आई वडिलांना नीट बोलत नाही, काही नाही. मग आई वडिलांनी ठरवलं की आता याचं लग्न करायचं. माझी विनंती आहे तुम्हाला, खरंच आपला मुलगा चांगला वागत नाही, कथा नुसती ऐकायची नाही, त्या कथेतून आपण सुद्धा आपल्या जीवनात काहीतरी घेतलं पाहिजे. आपला मुलगा चांगला वागत नाही, याचं लग्न केल्याच्या नंतर ह्यो चांगला वागल हा भ्रम जीवनातला सोडून द्या तुम्ही. एखाद्याच्या लेकराचं वाटोळं करू नका तुम्ही, कारण तुम्ही तुमच्या मुलाचं आयुष्य घडवलं पाहिजे, ते तुमचं कर्तव्य आहे. एखाद्याची मुलगी, कधीच तिला काही माहित नसणारी मुलगी येऊन कसा आपला मुलगा घडवू शकेल, हा खूप मोठा भ्रम आहे जीवनातला. तो सोडून द्या माय बाबा, हो आहे की नाही. तुम्ही त्या मुलाला 20 वर्षाचा होऊपर्यंत, 25 वर्षाचा होऊपर्यंत घडवू शकले नाही, ती मुलगी 4-5 वर्षात, 1-2 वर्षात, 1-2 महिन्यात काय घडवू शकणार आहे त्या मुलाला. माझं बोलणं तुम्हाला थोडं वाईट वाटेल, तिखट वाटेल, तुमच्या मनाला लागेल, पण हा ब्रह्म तुम्ही जीवनात पुसून टाका तुमच्या जीवनातला. आणि संगती ही खूप महत्वाची आहे जीवनात. तुमच्या मुलांना येऊ द्या इथं कथेमध्ये, गोंधळ घालू द्या, उड्या मारू द्या, धिंगाणा घालू द्या, सगळे कथा ही डोक्यावर घेऊ द्या, पण त्यांना इथं घेऊन या. कारण लहानपणी आपण जसं मुलांना घडवतो तसं ते मुलं घडत असतात, आणि तिथून त्यांच्या जीवनाची पहिली पायरी, मग पायऱ्या चलत 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 सुरू होते. आता आमचा भावार्थ आहे, 2 वर्ष 2.5 वर्षाचा झालेला आहे. पोरं प्रॅक्टिसला बसले की पकवास घेऊन जातो, त्याला जा म्हणायची गरज नाही का. आम्हाला आमची मोठी बडाई सांगायची नाही, तर मुलाला आपण जसं घडवू शकतो तसं ते घडत असतात. लक्ष द्या आपल्या मुलाकडे. काळ खूप भयंकर आलेला आहे महाराज. ह्या काळामध्ये कोण कुठं काय करेल, कधी घडेल, कधी कसा होईल काही सांगता येत नाही. काळ खूप भयंकर आहे आणि खूप धावत्या वेगाने चालतोय. असं समजू नका माझा मुलगा आज नाही उद्या चांगला होईल, माझी मुलगी उद्या सुधारेल. तुम्ही लक्ष द्या तुमच्या मुला मुलीकडे. आपला मुलगा कुणासोबत जातो, आपली मुलगी कुणासोबत जाते, तो बाहेर किती वेळ राहतो, तो मोबाईल किती वेळ पाहतो, कुणासोबत खातो, कुणासोबत राहतो, त्याचं थोडा मोठ्यामध्ये वागणं कसं आहे, त्याचं आचरण कसं आहे, हे आपण पाहिलं पाहिजे. अयोध्येची राणी होती कैकेयी. महिला मंडळ तुम्हाला लक्ष द्यावं म्हणून सांगते. अयोध्येची राणी असणारी मा कैकेयी
राम जन्मदात्या आईपेक्षाही जास्त प्रेम करायचे माता कैकेयीवर, आणि कैकेयी सुद्धा भरतापेक्षा जास्त प्रेम करायच्या रामरायांवर. पण कुठं काही थोडस इकडं तिकडं झालं नाही तर संगती झाली. कुणाची? माता कैकेयीला संगती झाली मंथरेची. आणि कैकेयीची संगती झाल्याच्या नंतर जो राम अंतकरणातला राम आहे तो कधी वनवासाला धाडला हे कैकेयी मातेला सुद्धा कळलं नाही. म्हणून सावध होणं खूप गरजेचं आहे. महिला मंडळ आपल्या जीवनात मैत्रीण असते, पुरुष मंडळी आपल्याही जीवनात मित्र असतो. मुलांनो तुमच्या जीवनात मित्र असतो, मुलींनो तुमच्या जीवनात मैत्रीण असते. शिवमहापुराणातल्या कथा ऐकल्याच्या नंतर आपल्याही जीवनात आपण काहीतरी लक्षात घेतलं पाहिजे. खरंच आपली एखादी मैत्रीण अशी नाही, कैकेयी सारखी आपली संगती मैत्रीण नसेल तर आपल्या अंतकरणातला राम कधी वनवासाला पाठवेल हे सांगता येत नाही. म्हणून संगती करत असताना खूप लक्ष द्या. सांगितलं मी तुम्हाला काळ भयंकर आहे. जो अग्नी कुणालाही शांत होऊ शकत नाही, तो अग्नी कुणाचाही मार खाऊ शकत नाही. जो अग्नी सर्वापेक्षा श्रेष्ठ आहे त्याला आपण काठीनं मारा तरी तो आपला काठीनं मार खाऊ शकत नाही. त्या अग्नीला आपण बेलण्यानं मारा, उलटण्यानं मारा तरी तो अग्नी मार खाऊ शकत नाही. पण तोच अग्नी जर लोखंडाच्या संगतीमध्ये गेला तर घनाचे घाव त्या अग्नीला खावे लागतात. आले माझं लक्षात बोलणं? जो हिरा किती जरी हाणला तरी तो फुटू शकत नाही, पण जो तो आयरनीच्या संगतीमध्ये गेला तरी हिरा ठेविता आयरणी, वाचे मारिता जो घनी तोची मोल पावे खरा, करणीचा होय चोरा. मला काय सांगायचंय तुम्हाला, हे आपल्या जीवनात बदल आपण स्वतः केला पाहिजे. देवराज संगती करायला चुकला. आता आई वडिलांचं ऐकत नाही, त्यांना उलट उत्तरे देतो, नको ते बोलतोय, घरी वेळेवर येत नाही, कुठेही राहतोय, कुठेही खातोय. इतकंच नाही, आता देवराजने पुढचे टप्पे गाठलेले आहेत आयुष्यात. माणूस एकदा हातातून निसटला, एकदा आई वडिलांकडून मुलगा निसटला तर तो काय करू शकतो ते त्यालाही सुद्धा माहित नसतं. आता लोकांना लुटामार करू लागला, लोकांना धमक्या देऊ लागला, धन जमा करू लागला, कुणालाही मारू लागला. ज्याच्याकडे त्याला जर माहित झालं की याच्याकडे इतकं इतकं धन आहे, त्या व्यक्तीला मारून तो धनाचा संचय करू लागला, तो धन जमा करू लागला. आणि मला एक गोष्ट तुम्हाला खूप महत्वाची सांगायचं आहे बघा, आयुष्यात एखाद्याचा शाप घ्या चालेल, पण एखाद्याचा तळतळाट मात्र अजिबात घेऊ नका. माणसाच्या आयुष्यामध्ये खिशात आपल्या लाखोचा खळखळाट असला पाहिजे, पण त्यामागे एखाद्याचा 1 रुपयाचा सुद्धा तळतळाट नसला पाहिजे. मला माहित नाही तुम्हाला कितपत पटतंय माझं बोलणं. आपल्या कपड्याला अत्तराचा सुगंध आला नाही तरी चालेल, पण आपल्या कष्टाच्या घामाचा अत्तराचा सुगंध आला पाहिजे. अत्तरा इतपत सुगंध आपल्या कष्टाच्या घामाचा आपल्या कपड्याला आला पाहिजे. असं जीवन जगायचं. कुणाचाही तळतळाट घ्यायचा नाहीये. आता त्यांनी धन साचवायला सुरुवात केली, संचय करू लागला, धनाचा साचवू लागला, ह्याला मार त्याला मार. आता कुणालाच ऐकत नाही देव. पण त्यांनी साचवलेल्या धनावर दुसऱ्यांनी नजर ठेवली. त्याच नगरामध्ये एक शोभावती नावाची वेश्या राहत होती. शोभावती नावाची एक स्त्री राहत होती. सौंदर्यवान होती दिसायला. आणि त्या स्त्रीने ठरवलं होतं की देवराज कधी माझ्या हातामध्ये येईल. लक्ष धनावर होतं, पण आता त्याला कसं म्हणणार.
एके दिवशी मदिरापान करून देवराज सरोवराच्या कडेला पडला होता. संध्याकाळची वेळ होती. देवराज शुद्धीवर नव्हता. आता देवराजला काहीच लक्षात नव्हतं, माझं घर कुठे आहे, आई वडील घरी आहेत, बायको आहे, काहीच लक्षात नाही. असा वागू लागला म्हणून आई वडिलांनी देवराजचं लग्न केलं. महिला मंडळ लग्न झाल्यानंतर 2 मुलं झाली देवराजला, तरी सुद्धा तो त्याच वाटेने चालतोय. सरोवराच्या कडेला पडलेला आहे आणि हे त्या शोभावतीला समजलं. ती वाट पाहत होती, तिला कधी ना कधी त्याला गाठायचं होतं. त्या शोभावती नावाच्या वेशेनं देवराज सरोवराच्या कडेला पडला हे माहीत झाल्याच्या नंतर 2-3 माणसं पाठवली आणि देवराजला घेऊन यायला सांगितलं. आता तिचा लख प्रकाश असणारा महल होता, तिच्याकडे काही कमी नव्हतं. महाराज देवराजला त्या महलामध्ये आणून टाकलं. सकाळी त्याला शुद्ध आली. शुद्ध आल्याच्या नंतर पाहतोय लखलखणारा प्रकाश आहे, पाहावं तेवढा मोठा महल आहे. त्यांनी विचारलं, कुठं आलोय मी, हे घर तर माझं नाही. त्याला लक्षात यायला लागलं की माझी घरी बायको आहे, माझी घरी लेकरं आहेत, माझे आई वडील घरी आहेत, माझं घर असं नाही, इथं कोणीच दिसत नाही, घर वेगळं दिसत आहे. त्यांनी विचारायला सुरुवात केली. तेव्हा त्या शोभावतीने सांगितलं, हा देवराज, हे घर तुझं नाही, पण आजपासून तुझंच समज. आजपासून तुझंच समज म्हणल्याच्या नंतर तो म्हणाला, माझ्या घरी असे लखलखणारे दिवे कंदील वगैरे काहीच नाही, तर मी माझं कसं काय समजणार आहे. त्याने सांगितलं, देवराज, अख्खं जग माझ्यावर प्रेम करतंय, अख्खं जग माझ्यासाठी तडफडतंय, पण माझं प्रेम तुझ्यावर आहे. तो म्हणाला, ए बाई, काय बोलतेस तू, माझं लग्न झालेलं आहे. तिने सगळा पत्ता काढलेला होता. ती म्हणाली, माहित आहे मला देवराज, तुझं लग्न झालेलं आहे, तुला 2 मुलं आहेत, आई वडील घरी राहतात, तुझा सुखी संसार चालू आहे, हे मला माहित आहे. पण तुला वाटेल तुझं धन मिळावं म्हणून मी तुला बोलत असेन, तुला भेटत असेन, तुला बोलवलं असं आणलं असं, असं काहीच नाही. सगळं जग मला प्रसन्न प्रिय आहे, पण सगळं जग मला हवं हवं असं म्हणतंय, पण मी तुला, माझं प्रेम तुझ्यावर आहे, तू मला आवडतोस. आता ती तिची भाषा बोलू लागली. तेव्हा त्या देवराजलाही जास्त खरं वाटत नव्हतं. बिचारीच्या घरी आई वडील लेकरं वगैरे होते. तो म्हणाला, हे कसं काय. तिने सांगितलं, तुला देवराज असं खरं वाटणार नाही, तू चल माझ्यासोबत. तिनं त्या महलाच्या राजदरबारामध्ये आणलं तिला, त्या देवराजला धरून, आणि खिडकीचा एक पडदा बाहेर साडला. तिला त्या खिडकीतून पाहण्यासाठी हजारो लोक एकावर एक अशी दाटण करत होते त्या शोभावतीला पाहण्यासाठी. देवराज विचार करू लागला, काय वेडे झालीत ही लोक, काय स्त्री आहे ही, दिसायला सौंदर्यवान आहे, पण लोक एवढे वेडे झाले हिच्या नादात. तरी सुद्धा देवराज मान्य करत नव्हता. तिने सांगितलं, हे तरी काहीच नाही देवराज, तू अजून पुढे चल, माझ्यासोबत चल. पुढे नेलं तिनं, दरवाजा खोलला आणि नुसतं थोडस स्मित हास्य केलं, चेहऱ्यावर हसू आणलं थोडस. तिचं हास्य पाहण्यासाठी लाखो लोक भांडणं करत होती, गर्दा करत होती, जागा जागा भेटाना म्हणून लोटालोटी करत होते. तेव्हा त्या शोभावतीने सांगितलं, हे बघ देवराज, तुला वाटत असेल तुझं धन मिळावं म्हणून मी तुझ्यावर प्रेम करते, तू आवडतोय असं म्हणत असेल, पण असं काहीच नाही. सगळं जग मला, सगळं जगाला वाटतं मी त्यांना बोलावं पाहावं, पण मला वाटतं तू मला आवडतोस. असं म्हणल्याच्या नंतर प्रत्येकाला फसवणारा एक दिवस कुठेतरी फसत असतो, बर का. ही गोष्ट लक्षात ठेवा. आपण किती जणाला जरी ह्याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला केली, ह्याला फसवलं, त्याला फसवलं, त्याला फसवलं, आपण कधी ना कधी एक दिवस फसणारच. देवराज फसला महाराज त्या शोभावतीच्या प्रेमामध्ये, बोलण्यामध्ये.
नुसता फसला नाही, आता घरी जाणं सोडून दिलं त्यानं. घर नाही, दार नाही, बायको नाही, आई नाही, वडील नाही, काहीच नाही, फक्त ती. मला इथं बसून जास्त ते चिंतन करायचं नाही, पण कथेमध्ये आल्यामुळं मला बोलावं लागत आहे. तुम्हाला राहू लागला, शोभावतीच्या महलामध्ये राहू लागला. आता तिला ते धन साध्य करायचं होतं. काही दिवस राहू दिलं. काही दिवसांनी तिने विचारलं, देवराज, मी तुझ्यावर इतकं प्रेम करते, याचा अर्थ तू पण माझ्यावर प्रेम करत असशील ना? तो म्हणाला, हो, जग तुझ्या प्रेमात आहे म्हणल्यावर मीही तुझ्या प्रेमातच आहे, तूही मला आवडतेस. तिने सांगितलं, देवराज, खरं सांग बरं, मी तुला किती आवडते? तो म्हणाला, माझ्या स्वतःपेक्षा तू मला जास्त आवडतेस. असं म्हणल्याच्या नंतर तिने सांगितलं, मग देवराज, माझ्यासाठी तू मला काय देऊ शकतो? त्यांनी सांगितलं, तू जे मागेन ते मी तुला देऊ शकतो. असं करत करत ते सगळं धन तिनं आपलंसं करून घेतलं. आता धन आपलंसं करून घेतलं, आणि मला काय सांगायचं बघा, देवराजचं धन होतं, तो देणारा होता, पण त्याच्या मागची तळमळ असते बरं का. आपला बाप कधी ना कधी सुधरेल याच्या आशेने वाट पाहणारी ती चिमुकली लेकरं, आपला मुलगा कधी ना कधी ध्यानावर येईल म्हणून विचार करत बसणारे ते आई वडील, आपला पती कधी ना कधी शुद्धीत येईन, त्याला कधी ना कधी लेकरं कळतील, आई कळेल, बाप कळेन, बायको कळेन म्हणून देवाला नमस्कार करणारी, मंदिरामध्ये टिमटिमणारा दिवा लावणारी, देव जरी तिच्याजवळ राहत नसला तरी सुद्धा त्याच्या नावाचं कपाळ भरून कुंकू लावणारी, हात जरी असले तिचे तर चुडा त्याच्या नावाचा भरणारी, पाय जरी असले तिचे तर जोडवे त्याच्या नावाचे घालणारी, देह जरी असला तिचा तर अखंड देह त्याच्यासाठी झिजवणारी ती पत्नी वाट पाहत होती त्या देवराजची. पण त्या मदिरा पानाच्या आणि त्या वेशीच्या नादात त्या देवराजला काहीच ध्यानात राहिलं नाही. त्या शोभावतीने अख्खं दहन लुटलं महाराज. आता त्याला काढून द्यायचंय. आता कसं काढून द्यायचं? त्या देवराजला कसं काढून द्यायचं? आता त्याचं सगळं धन घेतलेलं आहे, पण ते धन कधीच पचत नाही. मराठवाड्यात एक म्हण आहे बघा, ऐका इकडं, बुडीताचं कधीच पचत नाही. कष्टाची कोरवर भाकर आणि चटणी असली तरी ती तुम्हाला आज त्रासदायक वाटन, पण ती उद्या तुमच्यासाठी चांगली असणार आहे. आणि ते बुडीताचं धन हे तुम्हाला कधीच सुख देणार नाही, कधीच चांगलं जीवन जगू देणार नाही. शोभावतीने ते धन हडप केलं. आता देवराजला काढून देण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. तिने सांगितलं, तू माझ्यासाठी काय करू शकतो? तो म्हणाला, मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो. तिने सांगितलं, ठीक आहे म्हणे, मग तू माझ्यासाठी कधी ना कधी तू तुझ्या घरच्यांचा विचार करतोस ना, मग एक काम कर, तुझ्या बायकोचं, तुझ्या लेकरांचं, तुझ्या आई वडिलांचं मस्तक मला आणून दे. काय विचार आहेत बघा. तेव्हा मला वाटेन खरंच तुझं माझ्यावर प्रेम आहे, तू खरंच मला प्रसन्न करतोय. हा फसला होता महाराज. त्याने मागचा पुढचा विचार केला नाही, दिवस मावळायची वेळ होऊ दिली. ह्या सर्वांना माहित होतं तो येणार नाही. सर्वांनी आपलं उरकलं, आटपलं, जेवण केले, झोपले बिचारे. संध्याकाळ होऊ दिली. घरी आला, तो धुंदीत होता. मला फक्त शोभावतीसाठी काय करायचंय, तिला दाखवून द्यायचं की मी तिच्यावर किती प्रेम करतोय. त्यांना मागचा पुढचा विचार केला नाही महाराज. ज्या स्त्रीने सगळं त्याग करून ती जी स्त्री आली होती, तिचं मस्तक कापलं, छोट्या छोट्या चिमुकल्यांचं मस्तक कापलं, आई वडिलांचं मस्तक कापलं. रक्ताने माखलेलं शरीर आहे, आणि ती मस्तक घेऊन त्या शोभावतीकडे निघाला. कुणाला
कोणालाही ओळखू येत नव्हता हा देवराज आहे म्हणून. रस्त्याने कुणी पाहायला लागलं. संध्याकाळ झाली होती. शोभावतीने दार लावून घेतलं होतं. रात्रभर थंडीत बसला, दरवाजाच्या बाहेर बसला. हातात अशी मस्तक धरलेली होती सगळी. ऐकताना सांगताना अंगाला काटा येतोय. बघा तुम्ही, रात्रभर कडकड थंडीमध्ये बसला, थरथर थरथर कापू लागला. रात्र पहाटे पहाटे त्या शोभावतीने ते दरवाजा उघडला आणि पाहिलं तर तो देवराज बसलेला दारामध्ये. तिने विचारलं, कोण आहेस तू? इथे काय बसला आहेस? काय करतो आहेस? तेव्हा त्या देवराजने सांगितलं, अगं शोभावती, ओळखत नाहीस तू मला? मी देवराज आहे. तिने विचारलं, असा रक्ताने का मागला आहेस? त्यांनी सांगितलं, अगं तूच सांगितलं होतंस ना, पत्नीचं मस्तक घेऊन ये, मुलांचं मस्तक घेऊन ये, आई वडिलांचं मस्तक घेऊन ये. तुझ्या प्रेमासाठी मी काही करू शकतो म्हणलो होतो ना. आज मी सर्वांचे मस्तक घेऊन आलो आहे. तेव्हा ती म्हणाली, अरे अरे दृष्टा दृष्टा, लांब हो लांब हो लांब हो, शिवू नको, इथं थांबू नको, निघ इथून, चालता होय तू. अरे ज्या स्त्रीसाठी तू जन्मदात्या लेकरांचा विचार केला नाहीस, स्वतःच्या बायकोचा विचार केला नाहीस, जन्म देणाऱ्या आई वडिलांचा विचार केला नाहीस माझ्यासाठी, आणि उद्या चालून जर तुला एखादी माझ्यापेक्षा सुंदर स्त्री दिसली तर तू त्या स्त्रीसाठी माझाही जीव घ्यायला बसलेला आहेस. हकलून दिलं. तिचं काम झालं महाराज. आता याला हकलून दिलं. आता यांनी जीवनामध्ये काही चांगलं काम केलं नाही, पण कुटुंब सुद्धा ठेवलं नाही. माणसाने किती चुका कराव्यात, पण आपलं कुटुंब आपलं कुटुंब व्यवस्थित राहिलं पाहिजे, कुटुंब तरी ठेवलं पाहिजे. कारण आता गावामध्ये कोण राहू देत नाही. प्रत्येक जण हाकलून द्यायला लागलं, लोटून द्यायला लागलं, प्रत्येक जण ओरडायला लागलं, भटकू लागला गावागावात. कोणी थांबू देत नाही, कारण लोकाला खूप त्रास दिला होता त्या देवराजनं. इतका फिरू लागला, आता काही खायला प्यायला काहीच राहिलं नाही. चलून चलून दमला, काही चालवना गेला, आता काहीच नाही. आता चालण्यासाठी पाय राहिले नाहीत असं वाटू लागलं त्याला. मज नाही हात पाय, डोळा पडली झापड, करण हे बधीर झाले वाचा बोले बोबड, नाक मुख गळू लागले लाळ आणि शिंबुड, श्वाना परी गती झाली अवघे करीती हाड. कुत्रे, श्वान म्हणजे कुत्र्यासारखं ते सगळे गाववाले, गावाच्या शेजारची लोक करू लागले महाराज. त्यांनी इतकं तरी लक्षात घ्यायला पाहिजे होतं की शोभावतीच्या नादामध्ये आज मी आईला ठेवलं नाही, बापाला ठेवलं नाही. सगळे जरी गेलं असतं तर कुटुंबाने एखाद्या वेळेस त्याला स्वीकारलं असतं. चुकलाय लेकरू, परिवाराने वांजरलं असतं, गोंजारलं असतं, माफ केलं असतं, ठेवून घेतलं असतं. आता परिवारही राहिला नाही, गावात कोणाचं नीट होऊ दिलं नाही, गाववाल्यांनी काही गावात राहू दिलं नाही. आता इकडं तिकडं राहू लागला. खायला कोणी देत नव्हतं, रक्ताने माखलेलं शरीर होतं. त्याच्यानंतर तो घराच्या बाहेर पडला, त्याला काही घालायसाठी चांगले वस्त्र नाही, काही नाही, अंगावरची वस्त्र फाटून गेलेली, बिकट अवस्था झाली एकदम. आता काहीच शिल्लक राहिलेलं नाही. त्याला काहीच कळेना आता काय करावं. फिरू लागला इकडे तिकडे, कुणी खायला देत नाही, काय नाही. पश्चाताप व्हायला लागला स्वतःच्या जीवनामध्ये त्याला, मी काहीच आतापर्यंत चांगली गोष्ट केली नाही. असंच आपल्या गावामध्ये जसा आजचा प्रारंभ आहे कथेचा, असे शिव महापुरांची कथा चालू होती. आणि त्या शिव महापुराण कथेमध्ये महाराज कथा सांगत होते आणि बसणारी सर्वजण कथा लक्ष देऊन ऐकत होते. देवराज तिथं गेला, तो कथा ऐकायच्या इच्छेने गेला नाही, महिला मंडळ काहीतरी खायला भेटेल या अपेक्षेने गेला, त्या इच्छेने गेला. आता आपल्या इथे शिव महापुराण आहे, ह्याच्यानंतर जेवण आहे. त्याला वाटलं काहीतरी प्रसाद असेल. कुठेच काही दिसेना, इकडे तिकडे पाहतोय, सर्वजण शांत बसलेले आहेत, ऐकतायत. ऐकण्यासाठी बसला, त्याचं लक्ष लागत नव्हतं. कारण जीवनात कधी सत्संग घडला नाही, कधी संगती चांगल्याची घडली नाही, कधी कानामध्ये चांगले वाक्य पडले नाही, काहीच नाही.
सकाळी उठल्यापासून तेच 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 आयुष्यात फक्त तेवढंच घडलेलं. त्याला काही श्रवण करण्यासाठी मन लागना. आता काय केलं पाहिजे? कशी कशी कथा होऊ दिली. आणि समोर एक शिवलिंग, एक मंदिर होतं. मंदिरामध्ये शिवलिंग होतं. त्याला वाटलं कथा ऐकण्यात सगळेजण मग्न आहेत, तोपर्यंत मी जातो. मंदिरात मला नक्कीच काहीतरी खायला भेटेल या आशेने त्या शिवलिंगाच्या त्या मंदिरामध्ये गेला. आतमध्ये गेल्याच्या नंतर भगवान शंकराचं प्रसन्न असं शिवलिंग होतं बाबा तिथं. पाहिलं डोळे भरून. आतापर्यंत देवाकडे पाहिलं सुद्धा वेळ नव्हता त्याला. डोळ्यामध्ये अश्रू यायला लागले. महाराज सांगत होते, जीवनामध्ये सत्संग घडला पाहिजे, संगती चांगल्याची घडली पाहिजे, श्रवण घडलं पाहिजे. हे नुसतं ऐकत होता तो. त्याने जिंदगीत कधी ते केलंच नव्हतं. म्हणून मला काय सांगायचंय तुम्हाला बघा, जिंदगी तो जा रही है, फुर्सत न होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्यार करो मेरे श्रीराम से. हा जाणारा प्रत्येक क्षण आहे ना, हा आपल्याला पुन्हा मिळत नाही. हा जाणारा प्रत्येक क्षण आपल्याला रिव्हर्स करून पाहता येत नाही. जाणारा गेलेला क्षण पुन्हा आपल्याला डाउनलोड करता येत नाही. गेलेला प्रत्येक वेळ आपल्याला पुन्हा मागवता येत नाही. काही गोष्टी आपण मागून घेऊ शकतो, काही गोष्टी आपण विकत घेऊ शकतो, आणि जाणारा प्रत्येक वेळ महत्वाचा क्षण आहे, तो आपल्या आयुष्यातला आपण पुन्हा मागू शकत नाही. भगवंताने आपल्याला अनमोल असा देह दिलाय. तो असा नुसता जुगार, मदिरापान, नको त्या संगतीमध्ये नको ते व्यसन करून वाया घालायचा नाही महाराज. देवराज तिथं जरी गेला, श्रवण भक्ती करण्यासाठी गेला, म्हणजे ऐकण्यासाठी गेला नव्हता, पण मनाला काही छंद नव्हता, आवड नव्हती, वेड नव्हती. पण तो देवराज तिथं गेल्याच्या नंतर त्याचं लक्ष नाही त्या कथेमध्ये, काहीच पाहत नाही. आता त्याला वाटलं या मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर काहीतरी खायला भेटेल, या आशेने तू त्या मंदिरामध्ये गेला. भगवंताचं सुंदर असं रूप होतं तिथं. डोळे भरून पाहिले, डोळ्यामधून अश्रू येऊ लागले. तिथं पाहिल्याच्या नंतर शिवलिंगावर काहीच प्रसाद नव्हता महाराज. अजून पूजा करणं बाकी राहिलेलं होतं, त्याला तिथेही काही भेटलं नाही. बाहेर आला. महाराजांचं बोलणं चालू होतं. आता थोड्या वेळात आपली कथा होईल, कथाची आरतीचे यजमान या, नंतर महाप्रसाद होईल, सूचना देणं चालू होतं. त्याला वाटलं आता महाप्रसाद आहे, याचा अर्थ आपल्याला महाप्रसाद भेटेल. या आशेने तो तिथं थांबला बरं का. आशेमुळं माणूस थांबू शकतो. मला वाटतं इंगळे महाराज सांगायचे, जो मासा आहे की नाही, मासा, तो मासा समुद्रामध्ये राहत असतो, नदीमध्ये राहत असतो, विहिरीमध्ये राहत असतो, आणि तो मासा धरणारा तो असतो, तो विहिरीच्या वरी राहत असतो. तो पण डोकं लावत असतो, मासा धरायचंय, मासे धरायचे, कसं धरायचे, त्याच्यासाठी तो काय करत असतो, तो गळ असतो, गळ. म्हणजे तुम्ही म्हणसाल तुम्हाला कसं काय एवढं सगळं माहित आहे. असा कधी प्रयोग केला नाही मी, ऐकलंय मी इंगळे महाराजांकडून. आमिषाच्या मिशे गळ गिळे मासा, फुटून या घसा मरण पावे. अशामुळं माशाचं मरण येत असतं, है की नाही. ते गळ नरण्यामध्ये तो मासा धरणारा त्या गळाला थोडीशी कणिक लावत असतो, कणिक, आणि ती गळ आतमध्ये सोडत असतो त्या समुद्रामध्ये, नदीमध्ये, विहिरीमध्ये. त्या कणकीच्या आशेनं तो आतमध्ये असणारा मोठाच्या मोठा मासा वरती येत असतो. ते कणिक खायला गेल्याच्या नंतर तो गळ, माशाचं तोंड असं असलं तर ती गळ असा बसत असतो वाकडा जाऊन. ते गळ अडकल्यामुळं तो मासा धरणारा असा डायरेक्ट वरी ओढला की मासा अर्धा प्राण तिथं सोडत असतो. गळ गिळे मासा, आमिषाच्या मिशे गळ गिळे मासा, आणि फुटून या घसा मरण पावे. अशा ही माणसाची दशा करणारी असते. देवराज थोडीशी कथा श्रवण करू लागला. राहिलेले 10 मिनिटं आपले कसे उरलेले आहेत, तसेच त्या महाराजांचे सुद्धा 10 मिनिटं उरलेली होते. महाराज सांगू लागले, कथा श्रवण केली पाहिजे जीवनामध्ये. शिवमहापुराण हे पापी लोकांचं पाप नष्ट करणारं शिवमहापुराण आहे. त्याने 10 मिनिटं चित्त देऊन ते शिवमहापुराण कथा ऐकली, आणि त्या शिवलिंगाकडे पाहत पाहत डोळ्यामधून प्राण सोडून दिला. प्रसाद घेतला नाही महाराज. वनवन फिरत होता, कुणी खायला दिलं नाही, काही नाही. अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये
आयुष्यभर कितीही पाप केलं, पण अगदी शेवटच्या काळात त्यानं फक्त आणि फक्त 10 मिनिटं कथा लक्ष देऊन ऐकली. या शिवमहापुरांचं महात्म्य इतकं आहे, इतकं फळ आहे श्रवण करण्याचं. देवराजने आयुष्यात कधीच पुण्य केलं नाही, कधी दान केलं नाही, कधी धर्म केला नाही, कधी सत्संग केला नाही, कधी ज्ञान श्रवण केलं नाही, काहीच नाही. पण शेवटच्या काळामध्ये त्याला चांगलं ऐकायला भेटलं. आणि त्या शिवलिंगाकडे पाहत पाहत डोळ्यामधून प्राण सोडला. तेव्हा त्या देवराजला शिवलोकातून शिवदूतांनी येऊन त्या देवराजला घेऊन गेले आणि भगवान शंकरांनी त्याचं कल्याण केलं. शिवशंकर शंकर भगवान की जय.